अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. उद्या 27 मे बुधवार आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आयुष्य आरोग्य लाभावं याच्यासाठी आपण पद्मिनी एकादशीला एक छोटासा उपाय करतोय. आपल्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा व्हावी याच्यासाठी हा उपाय. उद्या सकाळी तुम्ही तुळशीला जल अर्पण करून नमस्कार करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस म्हणजेच प्रदोषाच्या वेळेस तुम्ही तुळशीजवळ तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही लावायचा आहे. शक्य असल्यास गाईच्या तुपाचाच दिवा तुम्ही तुळशीजवळ लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुळशीला 11 प्रदक्षिणा घालून आपली इच्छा सांगायची आहे. तुळशी माता नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण करेल. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा नक्कीच तुमच्यावर होईल. त्याचबरोबर तुम्ही उद्या अश्वस्थालाच म्हणजेच पिंपळाला सुद्धा जल अर्पण करून 11 प्रदक्षिणा मारून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून संध्याकाळी प्रदोषाच्या वेळेस तिथे सुद्धा मोहरीच्या तेलाचा दिवा लावून नमस्कार करायचा आहे. हे उपाय तुम्ही करून पहा. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा नेहमीच तुमच्यावर राहील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अजून तुम्हाला जर पूर्ण माहिती पद्मिनी एकादशीची हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ पहा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.